नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गुरुनाथ बांगर. माझी शेती माझा प्रवास या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, गेल्या 10 महिन्यापासून आपण शेवटचा व्हिडिओ टाकलेला 10 महिन्यापूर्वी आणि त्यानंतर माझा एकही व्हिडिओ नव्हता. याचं कारण मित्रांनो, माझी थोडक्यात तुम्हाला परिचय देतो. मी एक संडे फार्मर आहे आणि यामुळे माझ्या आंबा बागेकडे येण्याचं जे वेळ आहे ती खूप कमी आहे. माझ्या कामाच्या निमित्ताने मला इकडे यायला जमत नाही आहे. पण काय होतं, आणि जर आलोच समजा तर काय होतं की इतकं काम असतं की मला व्हिडिओ टाकायला बिलकुल शूट करायला आणि टाकायला बिलकुल जमलं नाही. आणि यासाठी मी तुमची अगदी मनापासून माफी मागतो. तुमचं प्रेम मागच्या व्हिडिओला खूप जणांनी कमेंट्स केल्यात आणि त्यामध्ये बऱ्याच जणांनी आपापले अभिप्राय नोंदवले आहेत आणि त्यांना मला रिप्लाय करायला जमलं नाही आहे. परंतु आज एक फक्त छोटासा माझ्या बागेचा ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला देतो आहे. तुम्ही बघू शकतायत. आता मी फक्त रेकॉर्डिंग पुढे करतो आहे, तुम्हाला माझी बाग दिसेल. राईट, ही बघा मित्रांनो, ही आपली अशी बाग आहे आणि ह्या बागेला आत्ता 2 वर्ष आणि आय थिंक 6 महिने झालेले आहेत. ही बघा, तुम्ही बघू शकता माझी बागेची परिस्थिती. हा छान फुटवा आहे. ह्या वर्षी आपण उत्पादन घेण्याचं आपलं जे प्रयोजन आहे ते पुढच्या वर्षाचं आहे. आणि हा बघा, हा रत्न आंबा आहे. ह्याला असं मोहर येऊन ही बघा, ही काही सेटिंग झालेली अशी, ही बघू शकता तुम्ही. हा रत्न आंबा आहे. राईट, तर ह्या बागेचं नियोजन असं केलेलं आहे. तुम्हाला कशी वाटते बाग ती मला नक्की कळवा. हे बघा मित्रांनो, 12x3 या अंतरावरती आपण ही बाग लावलेली आहे. याच्यामध्ये काही झाडं जी अगदीच कमकुवत होती, आणल्यापासूनच ती झाडांची ग्रोथ झालेली नाही आहे, परंतु काही झाडं खूप छान होती त्यामुळे त्यांची अशी ग्रोथ झालेली आहे. हा पुन्हा एकदा रत्न आंबा आहे बघा. रत्नाची तुम्ही मोहर बघा आणि त्याची सेटिंग बघा. बघा इथे सेट झालं आहे इकडे. हा बघा इथे सेटिंग झाली आहे. ओके, तर ही अशी आपली बाग आहे. एकूणच सांगितल्याप्रमाणे 12x3 अंतरावरती काही झाडांमध्ये गेलेली आहेत. बघू शकता, एकूण 770 झाडं आहेत मित्रांनो. 780च्या आसपास आपण लावली होती. 770 760 अशी काही ते मोजली नाही आहे, परंतु तेवढी आता शिल्लक असतील आपल्याकडे. आता ही बघा, माझी आई तिथे थोडंसं गवत काढण्याचं काम करते. आणि हा जो मधला जो पट्टा तुम्हाला दिसतो ना, हे बघा इथे याच्यामध्ये काय केलं तर आपण गवत खूप झालं होतं आणि दगडी पण आम्ही ज्या वेचून बाहेर काढल्या होत्या त्या माणसांच्या साहाय्याने काढणं शक्य नव्हतं. मग काय केलं आम्ही, मध्ये JCBच्या साहाय्याने त्या सगळ्या दगडी आणि गवत एकाच टायमाला काढून टाकलं आणि पूर्ण बाग ही क्लीन केली. कारण इकडे काय होते, मागच्या वर्षी वनवा आला होता. त्यामुळे बाग जळण्याची जी भीती असते ती होती, म्हणून आम्ही JCB लावून पूर्ण गवत यातलं काढून टाकलं. हे बघा आता हा जो आंब्याचं झाड आहे ना, हे बघा, मला वाटतं हे झाडच अतिशय, ज्या झाडाची फांदी असेल ना पूर्णपणे एकदम खूप चांगल्या प्रकारचं झाड असेल हे. आणि त्याचा फुटवा बघू शकतो, त्याचं खोड बघा मित्रांनो. हे 2.5 वर्षाचं झाड आहे. एका मुठीत बसत नाही. हे बघा, हे 2 मुठी लागतात. हे एवढं मोठं झालं आहे. हे बघा मित्रांनो, तुमच्या लक्षात असं की काही झाडांना आहे ना बघा, आपल्या बोर्डो पेस्ट लावायची राहिली आहे. मग ते अशा 3-3.5 लाईन आहेत की ज्यांना आपण बोर्डो पेस्ट केलेली नाही आहे. मनुष्यबळाचा अभाव आहे आणि माझं पण बागेकडे जास्त येणं होत नाही आहे. काही मध्ये झाडांना बघा असं सेटिंग झालं आहे मित्रांनो. ही बघा, ही सेटिंग दिसते तुम्हाला. ही बघा, काहींना मोर आला होता. आपलं ह्या वर्षीचं उत्पादन घेण्याचं काही नक्की नव्हतं, त्यामुळे आपण पाणी दिलं झाडांना आणि ताण तोडून टाकलेला. परंतु तरीही काही झाडांना मोहर आला होता. आणि पाणी द्यायच्या आधी आपण एकदा काय केलं तर छाटणी केली होती आणि त्या छाटणीनंतर हा जो फुटवा तुम्हाला दिसतो आहे, ही बघा, ही कोवळी पालवी जी आहे ही त्या छाटणीनंतरची पालवी आहे. आता आपण ह्यांना सेटल करणार आणि ती परिपक्व झाल्यानंतर परत एकदा कटिंग करणार आणि त्या ज्या फांद्या येतील त्या फांद्यांना मॅच्युअर्ड होऊन आपण त्यांच्याकडून मोहराची अपेक्षा धरू आणि त्यांच्याकडून आपण त्या मोहरातून फळ धरण्याची अपेक्षा आपण त्या फांद्यांमधून करू शकतो, ज्याचं की उत्पादन पुढच्या वर्षी येईल. तुम्ही बघू शकताय मित्रांनो ही अशी. आता बघा, याच्यामध्ये कधी काही झाडं जी आहेत ना मित्रांनो, ही बघा, हा डिंक्याने गेलेलं झाड आहे. हे बघा, हे बघू शकता. याच्या बाजूलाच हे बघा, हे झाड हे डिंक्याने गेले. अजून बघा, अतिशय प्रादुर्भाव माझ्या बागेमध्ये डिंक्याचा झाला होता आणि तो मी कसा कंट्रोल केला याचा एक सविस्तर व्हिडिओ मी
नक्की करेल, जेणेकरून त्या म्हणजे त्या व्हिडिओचा शेतकऱ्यांना खूप फायदा होईल. ओके, हे बघा, ह्या झाडाला सेटिंग बघायची, हे बघू शकता तुम्ही, हे बघू शकता, ही सेटिंग झाली, मोर आलेला आहे. काही झाडांना खूप मोर आलेला आणि त्यांची आपण फळं तर जसे आलेत तशी आपण घेण्याचा प्रयत्न नक्की करूयात. हे बघा मित्रांनो, हे बघू शकतात. आणि हे बघा, हे डिंक्यानं गेलेलं झाड आहे. हे बघा, हे पण बाजूलाच अशी 2-2, 3-3 झाडं मित्रांनो एकाच टायमाला गेलेली आहेत. हे बघा, हे झाड पण डिंक्याने गेलेलं गेलं, ते बघा, इथून कटिंग केलं मी त्यांना. हे बघा, अतिशय प्रादुर्भाव झालेला डिंक्याचा आणि याच्या माध्यमातून बरीचशी झाडं माझी गेली होती. हा बघा, हा झाड पण डिंक्याने गेलेलं आहे. तर हे बघू शकता मित्रांनो, ही अशी आपली बाग आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण ह्या बागेच्या साईडला 16 फुटावरती जे नारळ लावले मित्रांनो, हे बघा, याच्यामध्ये ह्या नारळांमध्ये लोटन, गंगाबोडम, काही अशा ज्या बुटक्या जातीच्या ज्या व्हरायटीज आहेत नारळामध्ये शहाळेचे, त्यांचे नारळ आपण लावलेले आहेत. हे जवळजवळ 16, हो हे बघा, असे नारळ आहेत. 16 ते 18 नारळ मला वाटते असतील. तर आपण हे बागेच्या शेवटच्या साईडने लावलेत. ओव्हरऑल मित्रांनो, तुम्हाला माझी बाग कशी वाटली आणि तिची सध्याची जी कंडिशन बघून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कशी वाटली माझी बाग आणि यामध्ये अजून काय करायला हवं आहे. काही मित्रांचं तर खूपच, काही शेतकऱ्यांनी असे कमेंट केले होत्या की तुमची बागच नाही आहे आणि तुम्ही व्हिडिओ करतायत. तर मित्रांनो, ही बघा माझी बाग. दुसरी गोष्ट, बागेकडे न येण्याचं कारण, कमी येण्याचं कारण, आणि जरी मी समजा आलोच बागेमध्ये तरी तुम्हाला माझ्या बागेचा ओव्हरव्ह्यू द्यायला एवढा जो वेळ लागला, त्याचं कारण म्हणजे खूप काम असतं शेतावरती आल्यावरती मित्रांनो, बागेत आल्यावरती, आणि बिलकुल वेळ मिळत नाही. असं वाटतं की एक सेकंदाचा आपण कसा सदुपयोग करून आपलं काम पूर्ण करू शकतो याच्याकडे जास्ती फोकस असतो. आणि म्हणून तुम्हाला माझे व्हिडिओज बऱ्याच दिवसानंतर किंवा बऱ्याच महिन्यानंतर तुम्हाला मिळतो आहे. त्याचं कारण हेच आहे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट, मी वैयक्तिकरित्या एक फोटोग्राफर आहे. त्यामुळे वेडिंगची, फोटोग्राफीची जी कामं असतात त्यामध्ये सीझनमध्ये नेमकं त्याच वेळेस खूप कामं असतात. आणि तीच कामानंतर पुन्हा पावसाळी पण स्टुडिओ असल्याकारणाने स्टुडिओमध्ये कामं असतात. त्यामुळे कंटिन्यूस व्हिडिओज टाकणं शक्य होत नाही आहे. पण तरी पण मी प्रयत्न करेल ह्याच्यापुढे की आपण बागेला कसं खत दिलं आहे, म्हणजे ज्याप्रमाणे मी सांगितलं पहिल्या व्हिडिओमध्ये की काय काय नेमकं बाग बनवण्यासाठी लागतं, त्याचे सगळे व्हिडिओ मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळं लिहिलेलं आहे मित्रांनो. पूर्ण स्क्रिप्ट रेडी आहेत. आणि असं नाही आहे की कॅमेराज वगैरे नाही आहे. मी फोटोग्राफर असल्या कारणाने आपल्याकडे सगळे इक्विपमेंट्स आहेत. पण वेळेच्या अभावी ते शक्य होत नाही आहे आणि म्हणूनच तुम्हाला इतकी वाट बघावी लागते. हे बघा मित्रांनो, ही आपली अशी बाग आहे. सुंदररित्या असं म्हणतात ना की इतक्या म्हणजे कमी वेळेमध्ये. आणि दुसरी गोष्ट, मला याचा काही अनुभव नसताना केवळ म्हणजे म्हणतात ना की उत्सुकता आणि आपण काहीतरी केलं पाहिजे. ओके, झाडांवरती माझं विशेष प्रेम होतं. दुसरी गोष्ट, मी बाग लावायच्या आधी खूप झाडं तोडली होती. त्यामुळे मला कुठं ते वाटत होतं की यार आपण इतकी झाडं तोडलीत तर आपण झाडं लावली पाहिजेत. आणि म्हणूनच हे सगळं प्रयोजन झालं आणि ही बाग लावली गेली. ओके, हे बघा मित्रांनो, ही सेटिंग झाली आपण झाडाला. हे बघा, अशी बरेच झाडं आहेत. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, मी केशर आंबा ज्यावेळेस बाग लावायची ठरवली होती त्यावेळेस खाल्ला होता. म्हणजे माझ्या आयुष्यात मी केशर आंबा खाल्ला नव्हता आणि यावर्षी तो नक्की खायला मिळेल, ते पण स्वतःच्या बागेतला. आमच्या हापूस आंबे खूप आहेत, मोठी मोठी झाडं आहेत, पण त्यांचा ह्यावर्षी वातावरण ठीक नसल्या कारणाने सगळे मोहर जवळजवळ करपल्यात जमा झालेत. त्यामुळे त्यांची आशा आपण सोडून दिली. पण आपल्याला ह्या आंब्यांच्या बागेचे आंबे खायला मिळतील अशी अपेक्षा नक्कीच करूयात. किंवा अशी अपेक्षा मी करतो आहे की आपल्याला आंबे खायला मिळतील. ही बघा मित्रांनो, ही अशी बाग आहे आपली. बघा, काही ठिकाणी मी आता ना 2-2 ड्रीप टाकायचा, दोन्ही बाजूनी ड्रीप टाकल्यात 2 लाईनला. बाकीच्या लाईनला पण 2-2 ड्रीप टाकायचा माझा प्लॅनिंग आहे. आणि ते आपण लवकरच करूयात आता. कारण काय होतं की एका ड्रीपने आता झाडांना पाणी देणे शक्य नाही आहे. सो आपण 2-2 ड्रीप लाईन टाकणार आहेत ऑनलाईनच्या. ही इकडची जी झाडं तुम्ही बघतात, ही झाडं आता समोरची ही झाडं इकडे मागच्या वर्षी वनवा आल्या कारणाने इकडची झाडं बरीचशी जळाली होती. पण ती आपण वेळीच त्यांना पाणी आणि खत देऊन त्यांना जगवली आणि त्या सध्या ह्या कंडिशनमध्ये आहेत. परंतु यांच्या तुलनेत बघितलं तुम्ही, ह्या झाडांच्या तुलनेत बघितलं तर ह्यांची वाढ खूपच कमी आहे. तुम्ही बघू शकता. आणि यादी मध्ये झाडं पण
खूप मेलेली आहेत. तर ओके, अशा प्रकारे मित्रांनो ही आहे आपली बाग. तुम्ही बघू शकताय, हे सूर्य महाराज त्यांच्या कृपेने या झाडांना अन्न बनवायला मिळतं. आणि ही अशी बाग आपली मित्रांनो. पुढच्या वर्षी या बागेतून आपण उत्पन्न घेण्याचं फिक्स केलेलं आहे. बघू शकतात मित्रांनो. आणली तेव्हा खूपच नाजूक आणि कठीण परिस्थितीमधली झाडं होती मित्रांनो. तुम्ही जर का बाग लावणार असाल तर कुठल्या पद्धतीची झाडं रोपं घेतली पाहिजेत, किती वर्षाची घेतली पाहिजेत, कशी घेतली पाहिजेत, कुठून घेतली पाहिजेत आणि कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता किती अंतरावरती लावली पाहिजेत याचे सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला सांगेल मित्रांनो. कारण जेव्हा तुम्ही झाडं आणता त्यावेळेस तुम्हाला समजत नाही, परंतु जेव्हा ती झाडं मोठी होतात काही दिवस गेल्यानंतर कळतं तुम्हाला की यार आपण फसलो आहे. आणि तसं होऊ नये म्हणून, कारण हे माझ्या स्वतःच्या बाबतीत झालं आहे. आता बघा माझं झालं आहे म्हणून मी तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही पण हेच करा, परंतु माझ्या अनुभवातून नक्कीच तुम्हाला काहीतरी थोडंफार ज्ञान मिळेल की जेणेकरून तुमचा जो होणारा अतिरिक्त खर्च आहे आणि एक झाड लावल्यानंतर ते जेव्हा फुकट जातं आपल्याला कळतं की यार हे झाड माझं जे लावलं गेलं ते काही योग्य नाही आहे किंवा ते नको होतं. ते तुमचं तसं होऊ नये म्हणून मी तुम्हाला नक्की सांगेल की नेमकं काय केलं पाहिजे झाडांची रोपं खरेदी करताना. ओके, धन्यवाद. आपण परत भेटूयात मित्रांनो एका पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर मग एका टॉपिकवरती आपण बोलूयात. बऱ्याच शेतकरी म्हणत होते की तुमची बागच नाही आहेत आणि तुम्ही खुशात व्हिडिओ बनवत आहेत, किंवा एका शेतकऱ्याने तर मला असं सांगितलं होतं की तुमची बागच खूपच छान आहे की जिथे तुम्ही व्हिडिओ बनवत आहेत. ॲक्च्युली माहिती बाग नव्हतीच, मला व्हिडिओ करत होता, मला वेळ नव्हता म्हणून मी माझ्या शेताच्या बागेमध्ये जाऊन व्हिडिओ केला होता. परंतु ही माझी प्रॉपर बाग आहे मित्रांनो. 2 वर्ष 6 महिन्याच्या आसपास, आता मी कॅल्क्युलेट केलं नाही आहे, पण 6 जुलै 2023ची लागवड आहे आपली आणि त्याच्यानुसार ही बाग आहे. माझ्या डोक्याच्या वर म्हणजे 6 फुटाच्या वर झाडं गेलेली आहेत. हे बघा, हे माझ्या डोक्याच्या वर झाड आहे. हे असं हे बघा. ओके, नक्कीच तुमच्या काही कमेंट्स असतील, तुम्हाला माझी बाग कशी वाटली. आणि मी माझा फोटोग्राफीचा व्यवसाय सांभाळून ही बाग मित्रांनो उभी केलेली आहे आणि माझ्या कामामध्ये माझ्या आईची मदत असते. ती बघा तिकडे गवत काढायचं काम करते ती. ओके, तर अशा प्रकारे आपण हे बघा सेटिंग किती झाली बघा मित्रांनो. याला ही एवढी सेटिंग एकाच मोहरला झाली आहे. हे बघा छान. चला मित्रांनो, वेळ होतोय, मलाही बाकीची कामं आहेत आणि तुम्हाला माझ्या बागेचा एक ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. काय वाटलं तुम्हाला या बागेबद्दल, कशी वाटली माझी बाग, काय सुधारणा करायला पाहिजे का, आणि काय माहिती तुम्हाला हवी आहे का भविष्यात, कोणत्या माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल, नक्की कमेंटमध्ये मला कळवा. येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा. धन्यवाद, थँक्यू.